Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मी गावापर्यंत आलोय. त्यांच्या माझं 40 गावला एक सभा आहे. आता कर्जमाफीनंतर मला वाटलं गुलाबराव इथं हजर राहील, पण गुलाबराव घरी आहे आणि कर्जमाफीनंतर माझ्या विदर्भातला ठेचा आणि भाकर घेऊन येणार आहोत. ठेचा, भरीत या सगळ्या गोष्टी आम्ही तयार केल्या होत्या. जर ते आले असते त्यांना झणझणीत ठेचा भाकरी खाऊ घातली असते. त्यामुळे मी आज कुठेच गेलो नाही, वाट बघत होतो की त्यांनी यावं आणि मी बसलो होतो. बच्चू कडू आणि गुलाबराव पाटील यांच्यातला वाद चांगलाच रंगला होता. जळगावमध्ये झालेल्या आक्रोश मोर्चामध्ये उन्मेष पाटील यांच्यासह बच्चू कडू देखील सहभागी झाले होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी या संदर्भात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी न आल्याने आंदोलक आक्रमक झाले होते. या गोंधळानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कडूंना आव्हान दिलं होतं. माझ्या गावात येऊन दाखवा असं पाटील म्हणाले होते. हे आव्हान स्वीकारल्याचं कडूंनी त्यावेळी जाहीर केलं होतं. त्यानुसार 40 गावच्या सभेला जात असताना बच्चू कडू पाटलांच्या गावात आले. मात्र घरी न जाता ते सभेला निघून गेलेत. सभेचं कारण देत कडू पुढे निघून गेले. तर ते आले असते तर त्यांना झणझणीत ठेचा भाकरी खाऊ घातलं असतं असं गुलाबराव पाटील म्हणाले. मी गावापर्यंत आलोय. त्यांच्या माझं 40 गावला एक सभा आहे. आता कर्जमाफीनंतर मला वाटलं गुलाबराव इथं हजर राहील, पण गुलाबराव घरी आहे आणि कर्जमाफीनंतर माझ्या विदर्भातला ठेचा आणि भाकर घेऊन येणार आहोत. आता मला अधिक जावं लागतं समोर 40 गावला. गावात यापर्यंत मी आलेलो आहे. गाव शेतकऱ्याचं आहे, मजुराचं आहे. ते कोणत्या पार्टीचं नसतं, नेत्याचं नसतं. ते माझ्या शेतकऱ्याचं गाव आहे. त्याच्यानं इथपर्यंत आलो. आणि गुलाबरावची आमची काही दुश्मनी नाही आहे. किसान के लिए लढना पडेगा गुलाबराव को. गुलाबरावच्या घरी जात आहेत का त्यांच्या गावामध्ये आलाय? आता गावापर्यंत आलो ना, गावात आलोय. आता 40 गावला माझी सभा आहे. 5 वाजताची सभा होती. मला 1.5 घंटे लागते. कर्जमाफी झाली का ठेचा आणि भाकर घेईन आणि गुलाबरावला खाऊ घालन. ठेचा भाकर आणि घेईल आणि गुलाबरावांना खाऊ घालेल. गुलाबरावांनी तुम्हाला चॅलेंज देखील केलं होतं की माझ्या गावात तर येऊन दाखव. आलो ना तर मग तर कुठं काय, गावातच आहे ना गुलाबरावच्या. आता काही गुलाबरावांची भेट वगैरे घेणार तुम्ही? नाही, कर्जमाफीनंतर मी घेऊन येतो ना ठेचा भाकर विदर्भातला. आता तेही थांबले, त्यांच्या घरात आहेत, तर तुम्ही आता मला 1.5 तास लागेल, वेळ लागेल. कारण तिकडे लोक लय थांबलेले आहे. 40 गावला सभा आहे. इथपर्यंत आलं. मी गुलाबरावच्या घरी येऊन गेलो याच्या अगोदर. त्यांना विषय नाही. लेकिन एक किसान का लड़का बन के आया हो, पहिले दोस्त बन के आया था. जन आक्रोश मोर्चाच्या विषयानंतर ज्या विषयावर आव्हान देण्यात आलं होतं की पाळदी गावात येऊन तर दाखव, गुलाबराव पाटलांनी त्यांना आव्हान दिलं होतं. बच्चू कडू महामार्गाने आज त्यांच्या गावात तर आले, परंतु गुलाबरावांच्या घरी आले नाहीत. गुलाबराव पाटील आमच्या सोबत आहेत. त्यांनी संपूर्ण तयारी करून ठेवली होती की बच्चू कडूंनी माझ्या घरी यावं. मी ठेचा भाकरीचा बेत त्यांच्यासाठी तयार करून ठेवलेला आहे आणि बच्चू कडू यांच्या स्वागताला मी तयार आहे. अशा कुठेतरी आव्हानाला नामदार गुलाबरावांनी देखील प्रतिसाद दिला. आपल्याबरोबर गुलाबराव पाटील आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. भाऊ, आता बच्चू कडू या गावात आलेत, परंतु घरी आले नाहीत, काय म्हणाल? ते आले असते तर चांगलं झालं असतं. त्यांच्याकरता कळण्याची भाकरी आणि ठेचा, भरीत या सगळ्या गोष्टी आम्ही तयार केल्या होत्या. जर ते आले असते तर त्यांना झणझणीत ठेचा भाकरी खाऊ घातली असती. त्यामुळे मी आज कुठेच गेलो नाही, वाट बघत होतो की त्यांनी यावं आणि मी बसलो होतो. निश्चितच आपण बघू शकता, गुलाबराव पाटील घरीच थांबून होते आणि कळ्याची भाकरी आणि ठेच्याचा बेत त्यांनी यासाठी स्वागतासाठी करून ठेवला होता. बच्चू कडूंनी फक्त गावाच्या वेशीवर येऊन परत जाणं योग्य समजलं. घरी आला असतात तर त्यांचा निश्चित पाहुणचार गुलाबरावांनी केला असता. असाच काहीसा प्रतिसाद देत गुलाबरावांनी आपलं उत्तर थेट जनतेसमोर मांडलंय.